नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जेव्हा एखादं लहान बाळ या जगामध्ये जन्माला येतं तेव्हा त्याला फक्त आईचं दूध पाजलं जातं आणि त्या निरागस लहान बाळाला पाणी किंवा मग इतर कोणतंही अन्न दिलं जात नाही. जेव्हा श्रीमद भगवद्गीतेनुसार जर अशा लहान बाळाला थोडासा जर गूळ चाटवला तर त्यामुळे काहीही नुकसान होत नाही, उलट त्यामुळे शरीराला शक्ती मिळते. यावरून तुम्हाला गुळामध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जा, शक्ती आणि औषधी गुणधर्मांची कल्पना आलीच असेल. दुर्दैवाने आपल्या देशातील 1% कमी लोकांना गुळाचे खरे फायदे समजतात आणि ते दररोज त्याचं सेवन करतात. गुळ आणि साखर दोन्ही एकाच स्रोतापासून बनवले जातात, उसाचा रस. फरक फक्त यांच्यामध्ये एकच आहे, ते म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. आता ऊसाचा रस तापवणं, आंबवणं आणि वाळवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते, ज्यामुळे गूळ आणि साखर या दोन्हींचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. गुळाचा शोध भारतात हजारो वर्षांपूर्वी लागला. दुसरीकडे साखर, जिला इंग्रजीमध्ये आपण शुगर म्हणतो, तिचा शोध युरोपियन लोकांनी लावला. त्यांनी चहाची ओळख करून दिली आणि नंतर भारतातून चहा त्यांच्या देशामध्ये पोहोचला. आजकाल बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर साखरेचा चहा पितात. ही सवय शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. साखरेचे तोटे गुळाच्या फायद्यांइतकेच मोठे आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बाजारातून गूळ विकत घेण्याची तीव्र इच्छा होईल. गूळ पिवळा, पांढरा, चॉकलेटी ब्राऊन किंवा तांबूस अशा रंगांमध्ये असतो. पण कोणता गूळ निवडावा, किती प्रमाणामध्ये सेवन करावं आणि तो कशासोबत खावा, हेच तुम्ही आज शिकणार आहात. म्हणून हा व्हिडिओ मध्ये सोडू नका, कारण ही माहिती तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवू शकते. बहुतेक गोष्टी कालांतराने खराब होतात, तथापि जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये गुळाचा समावेश केला तर तुमचं आरोग्य आणि ऊर्जा दोन्ही सातत्याने उच्च राहतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आता गूळ आणि साखर यामधील खरा फरक आपण समजून घेऊया. जेव्हा दोघांची प्रयोगशाळेमध्ये चाचणी केली जाते तेव्हा असं दिसून येतं की साखरेच्या मूळ रचनेत असलेले सर्व खनिजे आणि पोषक तत्वे प्रक्रियेदरम्यान पूर्णपणे काढून टाकली जातात. मात्र गुळामध्ये हे सर्व नैसर्गिक घटक अबाधित राहतात आणि शरीराला फायदे देतात. जर तुम्ही रोज साखरेचं सेवन केलं तर शरीराला त्यावर प्रक्रिया करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हळूहळू शरीर कमजोर होतं आणि ॲसिडिटीची समस्या वाढते. याचं कारण असं की साखरेपासून तयार होणारा अंतिम पदार्थ आम्लधर्मी असतो. या उलट गुळापासून तयार होणारा अंतिम पदार्थ अल्कधर्मी असतो, जो शरीरातील संतुलन राखण्यास मदत करतो. सकाळी जेव्हा आपलं पोट पूर्णपणे रिकामं असतं तेव्हा त्यात ॲसिडचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त असतं. अशा वेळी साखरेचा चहा प्यायला शरीरातील ॲसिडचं प्रमाण आणखी वाढतं. यामुळे रक्तातील ॲसिडचं प्रमाण वाढतं, जे हळूहळू अनेक आजारांचं मूळ कारण बनतं. ज्या लोकांच्या रक्तातील आम्लतेचं प्रमाण जास्त असतं त्यांना हळूहळू 100हून अधिक आजारांचा त्रास होऊ लागतो. उदाहरणार्थ 40 किंवा 45 वर्षानंतर मधुमेह खूप सामान्य होतो. इतकंच नाही तर रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हर यांसारखे अनेक गंभीर आजारही शरीराला होऊ शकतात. मात्र गूळ, जो पूर्णपणे अल्कधर्मी असतो, शरीराला या सर्व आजारांपासून वाचवण्यास मदत करतो. जेव्हा तुम्ही रोज थोडा गूळ खाता तेव्हा तुमच्या रक्तातील अल्कधर्मीचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होते. जे लोक खूप खाऊनही बारीक राहतात किंवा खूप कमी खाऊनही लठ्ठ होतात, त्यांचे शरीर पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. गुळाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शरीरातील पोषक तत्वांचे शोषण सुधारतो. म्हणूनच गुळाचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे. मंडळी, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गूळ आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे आणि शरीरातील आम्ल दूर ठेवण्यास मदत करतो. चला तर आपण इतर काही विशेष आणि महत्त्वाच्या फायद्यांबद्दल चर्चा करूया. पण त्याआधी, जेव्हा तुम्ही गूळ खरेदी करण्यासाठी बाजारात जाता तेव्हा तुमच्यासाठी कोणता गूळ योग्य आणि फायदेशीर असेल हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, बाजारात सामान्यतः 2 प्रकारचे गूळ पाहायला मिळतात. एक म्हणजे फिकट रंगाचा, फिकट पिवळा किंवा पांढरा, जो स्वच्छ आणि चमकदार दिसतो, पण प्रत्यक्षात त्यात वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे आणि शुद्धीकरण प्रक्रियेमुळे तो आरोग्यासाठी विषासारखा असतो. दुसरीकडे खरा आणि शुद्ध गूळ गडद तांबूस किंवा गडद तपकिरी रंगाचा असतो, जो चॉकलेटच्या रंगासारखा दिसतो. तो कदाचित थोडा अस्वच्छ आणि खडबडीत दिसेलही, पण तोच खरा गूळ असतो जो शरीरासाठी
अस्वच्छ किंवा खडबडीत दिसणारा सर्वात फायदेशीर असतो. नेहमी लक्षात ठेवा की गूळ जेव्हा गडद असेल तेवढा तो तुमच्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आणि पौष्टिक असतो. चला आता आपण त्याच्या दुसऱ्या प्रमुख फायद्याबद्दल बोलूया. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत सुमारे 5 ग्रॅम गूळ खाल्ला तर तुमच्या चेहऱ्यावरती प्रथम नैसर्गिक चमक येईल. हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील डाग फिके पडू लागतील, त्वचेचा रंग सुधारेल आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू नाहीशी होतील. तुमच्या चेहऱ्याची चमक आणि तेज इतकं वाढेल की तुम्हाला स्वतःलाच हा बदल जाणवेल. फक्त एका आठवड्यासाठी हे करून बघा आणि तुम्ही परिणामांनी चकित व्हाल. गुळामध्ये अशी खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आता पुढच्या फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास, गूळ हा वृद्धत्व विरोधी गुणधर्म असलेला एक पदार्थ आहे. याचा अर्थ असा की तो अकाली वृद्धत्व टाळतो. आपल्या शरीरातील पेशी सतत कार्यरत असतात आणि जेव्हा ऑक्सिडेशन खूप वेगाने होतं तेव्हा त्या लवकर खराब होतात. गुळातील अँटीऑक्सिडंट्स हे ऑक्सिडेशन कमी करतात, यामुळे आपल्या पेशी दीर्घकाळ सक्रिय आणि निरोगी राहतात. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आणि संपूर्ण शरीराच्या दीर्घायुष्यावर होतो. रोज कोमट पाण्यासोबत 4 ते 5 ग्रॅम गूळ खाल्ल्याने तुमचं आयुष्यमान वाढू शकतं. तुमची त्वचा जास्त काळ तेजस्वी राहील आणि सुरकुत्या लवकर येणार नाहीत. याचा अर्थ असा की 80 ते 100 वर्षे निरोगी आणि तरुण दिसणं आता अशक्य राहणार नाही. आता आपण डोळ्यांशी संबंधित फायद्यांबद्दल बोलूया. गूळ डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर मानला जातो. ज्यांचे डोळे आधीच निरोगी आहेत त्यांना यामुळे दृष्टी दीर्घकाळ टिकून ठेवण्यास मदत होते. हे मोतीबिंदूच्या समस्या प्रतिबंध करते आणि दृष्टी कमकुवत होण्यापासून वाचवतं, ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य दीर्घकाळ टिकतं. जे लोक रोज थोडासा गूळ खातात ते वयाच्या 60 आणि 70तही डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखतात. गूळ केसांसाठीही तितकाच फायदेशीर आहे. ज्यांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात किंवा ज्यांचे केस कमकुवत आणि निर्जीव होतात त्यांच्यासाठी गूळ टॉनिकपेक्षा कमी नाही आहे. सकाळी कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होतं आणि केसांना योग्य पोषण मिळतं. यामुळे केस मजबूत राहण्यास आणि त्यांचा काळा रंग दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. आता आपण या काळातील आणखी एक अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक फायद्याबद्दल बोलूया. संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू नावाच्या एका मोठ्या महामारीशी झुंज देत होतं. या रोगाचा उगम चीनमध्ये झाला होता आणि तो हळूहळू जगभर पसरला होता. तथापि ॲलोपॅथी म्हणजेच आधुनिक वैद्यकशास्त्राला यावर अद्याप कोणताही निश्चित इलाजसुद्धा सापडलेला नव्हता. अशा वेळी जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती टिकून ठेवायची असेल तर आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच एक उपाय प्रदान केला होता. आपल्या आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयम स्पष्टपणे सांगतो की काही विशिष्ट औषधी वनस्पतींसोबत गूळ सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती झपाट्याने वाढण्यास मदत होते. या आयुर्वेदिक घरगुती उपायामध्ये 3 ते 4 विशिष्ट औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. त्या गुळामध्ये मिसळून खाल्ल्याने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. पुढे आपण या विशेष औषधी वनस्पतींबद्दल आणि पूर्णपणे सशक्त व रोगमुक्त शरीर मिळवण्यासाठी त्यांचा वापर कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया. मंडळी, चला आता आपण एका विशेष आणि खूप जुन्या घरगुती उपायावरती चर्चा करूया, जो तुमची रोगप्रतिकारशक्ती अनेक पटींनी वाढवतो आणि शरीराला सर्व प्रकारच्या विषाणू आणि संसर्गापासून वाचवतो. यासाठी तुम्हाला घरातील सामान्य वस्तूंची आवश्यकता आहे, ज्या जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. सर्वप्रथम घरी आपली आई वापरत असलेला दगडी खलबत्ता वापरा. काही ठिकाणी या खलबत्त्याला हवाई दस्ता किंवा लंगरी असंही म्हटलं जातं. ज्या खलबत्त्याचा वापर तुम्ही रोज मिरच्या किंवा मसाले वाटण्यासाठी किंवा चटण्या बनवण्यासाठी करता त्याच खलबत्त्यावर हे औषधी मिश्रण तयार करा. आता त्यात सुमारे 5 ग्रॅम तांबूस रंगाची पावडर घाला. त्यात तितकेच सुमारे 5 ग्रॅम गुळवेलीचे मूळ घाला, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पुढे अर्धा ग्रॅम ताजं आलं आणि अर्धा ग्रॅम कच्ची हळद घाला. त्यात कडुलिंबाची 2 पाने आणि तुळशीची 4 ते 5 पाने घाला आणि दगडी खलबत्त्यावर सर्व एकत्र वाटून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत या मिश्रणाचा 1 चमचा घ्या. या साध्या कृतीमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती इतकी मजबूत होईल की कोणताही विषाणू किंवा हंगामी आजार तुम्हाला सहजपणे प्रभावित करू शकणार नाही. ही पाककृती पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शरीराला आतून डिटॉक्सिफाय करण्याचं कामही करते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने तयार करू शकता. यासाठी एका स्टीलच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्या. सुमारे अर्धा ग्रॅम आलं आणि सुमारे 10 ग्रॅम गुळवेल घाला.
नंतर त्यात 3 ते 5 ग्रॅम गूळ घालून मंद आचेवर उकळवा. पाणी निम्म झाल्यावर ते गाळून घ्या आणि थोडंसं थंड होऊ द्या. मग सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू प्या. हे पेय केवळ रोगप्रतिकार शक्तीच वाढवत नाही, तर शरीर शुद्ध देखील करतं. ते पचनसंस्था मजबूत करतं आणि थकवा व सुस्ती दूर करतं. सलग 7 दिवस हे प्यायल्याने तुमच्या शरीराचे आजार कमी होण्यास मदत होऊ शकते. तुमची आजारांशी लढण्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल. आता आपण गुळाच्या चहाबद्दल बोलूया, जो आजकाल एक सर्वोत्तम आरोग्यदायी पेय ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यानंतर गुळाचा चहा पिणं हा एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो. गुळाचा चहा बनवण्यासाठी प्रथम 1 कप पाणी उकळून घ्या आणि त्यात 1 ते 2 वेलची घाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं आलं, थोडीशी काळी मिरी, थोडीशी दालचिनी देखील घालू शकता. आता त्यात तुम्हाला सुमारे 5 ग्रॅम गूळ घालायचा आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर आणखी 5 ग्रॅम गूळ घाला. त्याला थोडी उकळी येऊ द्या आणि शेवटी आणखी 5 ग्रॅम गूळ घालून तिसऱ्यांदा मंद आचेवर उकळी येऊ द्या. याचा अर्थ 1 कप चहामध्ये एकूण 15 ग्रॅम गूळ वापरला जातो. चहा तयार झाल्यावर तो गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी हळूहळू प्या. मंडळी, जर तुम्ही हा चहा रोज प्यायला तर तो तुमची पचनसंस्था इतकी स्वच्छ करेल की बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या नाहीशा होतील. ज्यांना बद्धकोष्ठता, पोटजड होणं किंवा दिवसातून अनेक वेळा शौचात जावं लागतं यांसारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी गुळाचा चहा हा एक वरदान आहे. तो लहान किंवा मोठे आतडे पूर्णपणे स्वच्छ करतो. शिवाय जे नियमितपणे गुळाचा चहा पितात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता खूप कमी असते, कारण तो इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवतो आणि रक्तातील वाढलेली आम्लता कमी करण्यास मदत करतो. सकाळी लवकर त्याचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत होते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी गुळाचा चहा हा फायदेशीर आहे. तो केवळ रक्तदाब नियंत्रित करत नाही, तर हृदय आणि यकृताचं कार्य सुधारण्यासही मदत करतो. ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी हा चहा खूप आरामदायी ठरतो. दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत 5 ते 10 ग्रॅम गुळाचं सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा, थकवा आणि सुस्ती कमी होण्यास मदत होते. यामुळे ऊर्जाही वाढते, तो सहनशक्तीही वाढवतो आणि तुम्हाला दिवसभर सक्रियही ठेवतो. शेवटी ज्यांना सांधेदुखी, संधिवात, पाठदुखी किंवा पाठीत ताठरपणाचा त्रास आहे त्यांच्यासाठीही गुळाचं सेवन खूप फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी थोडा गूळ खाल्ल्याने वेदना तर कमी होतातच, शिवाय शरीर उबदार राहतं आणि रक्ताभिसरण सुधारतं. ही खरोखरच निसर्गाची एक गोड देणगी आहे, जी चव आणि आरोग्य दोन्हीही देते. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला का? आणि वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.